टाकळी तलावात 3 मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली। यवतमाळ शहरालगतच्या टाकळी येथील तलावात सोमवारी सायंकाळी 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। सायंकाळी सुमारे 4 वाजता 3 मुले तलावाच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासह संबंधित प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले। सुमारे रात्री 7 वाजता 3ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात बचाव पथकाने यश आले। मृत मुलांची ओळख यवतमाळ शहरातील बालाजी मंगल कार्यालय परिसरातील रहिवासी पियुष यादव, प्रथमेश यादव आणि प्रसाद सातपुते अशी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3ही मुले तलाव परिसरात फिरण्यासाठी आणि पोहण्यासाठी गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। याच दरम्यान ते पाण्यात उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले। या दुर्घटनेत 3ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी तलाव परिसरात मोठी गर्दी केली। मृत मुलांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बचाव पथकाने तलावात शोध मोहीम राबवत 3ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले। दरम्यान यवतमाळ शहरालगतच्या बोरगाव धरण परिसरात 2 दिवसापूर्वी 2 तरुणींचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। वाधवानी महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुमारे 10 ते 15 जणांचा समूह शुक्रवारी दुपारी बोरगाव धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता।